पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बस खाऊन घे चल। काय मी एकटाच? तुमचं आम्ही खाऊ नंतर। हा आम्ही नंतर जेवतो, तुम्ही जेवा। आज यांनी बनवले बघा कसं झालंय ते। अरे वा, कसं म्हणजे काय, भारीच असणार। आणि भारी नसेल तरी भारी म्हणायचं। बघू हात दे। हळू। हा हळू हळू घ्या। काय तुझं? हा ठेव ठेव। अजिबात दम धरवत नाही, कायम घोड्यावर। नवरा काय करतोय, नवरा कुठे? काय हो, हसायला काय झालं? काही नाही, दादांची एक जुनी गोष्ट आठवली। कोणती? मी आणि वीणा जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो ना, तेव्हा दादा आमची गाडी रिपेअर करत होते। तेव्हा तुमचा कॉल आला। तेव्हा दादांनी बायको कशी पिडते यावर प्रवचन दिलं होतं आम्हाला। आणि आता आता बघा, बायको पिडते नाही, बायको प्रेम करते। बायको प्रेम, सॉरी। प्रभास, अरे नवरा बायकोचं नातं ना असंच असतं, किती भांडलं ना तरी एकत्रच राहायचं। एकट्याने काही होत नाही। हा म्हणजे नुसता बटाटा घेऊन काय वडा बनत नाही, तसं नुसत्या बेसनाच्या पिठाने सुद्धा वडा बनत नाही। दोन्ही असावं लागतं। आणि नवरा बायकोच्या या अशा नात्याला संसार म्हणतात। काय प्रभास, एक सांगू का, बायकोशी किती भांडण झालं ना तरी नवऱ्याला माहितीच असतं की शेवटी तीच पाठीशी उभी राहणार आहे। काय आता तुम्ही सुद्धा लग्न करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल। लग्न करण्यासाठी लवकरात लवकर पैसे पण कमावे लागतील ना। बरं, उद्या कुठे ऑर्डर आपली? कुठे सांगा, ऑर्डर कुठे? हसताय काय असे? ऑर्डर काय असे काय रोज रोज नाही येत रे, अधून मधून असतात। दादा मग उद्या काय करायचं? उद्या एक एक दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी। हे बघ, काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग निघेल। आणि माझ्या आहेत ओळखी, आपण करू काहीतरी। खाऊन घे, खाऊन घे, पोटभर खा, मी बनवलंय। वाह वीणा, तुझ्या हातात जादू आहे, जादू। तुझ्या पाठ आणि मान चेपतेस ना, इतकं छान वाटतं। खरं सांगायचं तर अजून एक कारण आहे खूप हलकं हलकं वाटण्याचं। मग काय झालंय? ऍक्च्युली माझ्या मनावर ना गेले खूप दिवस एक मोठं ओझं होतं, ते आज उतरलं। कसलं ओझं? आणि तू काही बोलला नाहीस मला? म्हणा, काही ओझी एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर टाकता येत नाहीत, ती आपली आपल्यालाच व्हावी लागतात। मामा, नेमकं कशाबद्दल बोलतोय मला नाही कळत। शैलाच्या इथून गेल्यानंतर माझ्या मनात धास्ती होती। ती जेव्हा प्रभासला
भेटेन, समोरासमोर जाईन, तेव्हा तो कसा रिॲक्ट होईल? मी जेव्हा त्याला आमच्याबद्दल सांगेन, त्याला काय वाटेल? म्हणजे तो राग धरेल, चिडेल, हे माहिती होतंच, पण थँक्स मीना. मामा थँक. मी काहीच नाही केलंय. नाही, तू थेट काहीच केलं नाहीस, पण अप्रत्यक्षपणे जे काही केलंयस ना, म्हणजे तुझ्यामुळेच मी प्रभासला भेटू शकलो, त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलू शकलो. मामा अरे, हा तुमच्या दोघांच्या स्वभावातला चांगुलपणा आहे. म्हणजे बघ ना, तू मनमोकळेपणाने त्याला सगळं सांगितलंस आणि त्याने सुद्धा मनात काहीही न ठेवता तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. खरंय तुझं. मला ना प्रभासचं प्रचंड कौतुक वाटतं. तो त्याच्या प्रेमासाठी जे काय करतोय, जे भोगतोय, जे सोसतोय, जे कष्ट घेतोय. विना, आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो, तुमच्या आयुष्यात, प्रेमात कितीही मोठं संकट येऊ, हा तुमचा मनोहर मामा तुमच्या सोबत असेल कायम. मामा मला माहिती आहे. येस. आणखीन काय हवंय दादा? थँक्यू. घ्या. बाकी कसे आहात? ए प्रभास, तिकडे बोला ना राजू दादा. याच्यासाठी काही काम बघा ना. त्याच्यासाठी तू काय काम शोधतोय? तुझा कोणी लागतो का तो? भाचा आहे माझा. किती शिकलाय? मी MBA केलंय दादा. ते काय असतं? मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय मॅनेजमेंटमध्ये. अरे बरंच शिकलायस की. शहरात जाऊन काम बघायचं ना. नाशकात तुला खूप कामं मिळतील. नाही दादा, पण मी इथे संगमनेरमध्येच काम शोधतोय. काय राव, अरे इथली मुलं पुण्या नाशकात जायचा चान्स बघत असतात आणि तुझी गाडी इकडे धडकली. अरे एवढ्या शिकलेल्या माणसाला इथे कुठला आलाय जॉब? माझा ऐक, पुणे नाशिकला जा, चांगला जॉब मिळेल तुला. साहेब साहेब साहेब. अरे राजू, कसा आहेस? बरं आहे. ऐका ना साहेब, हा माझा भाचा आहे. याच्यासाठी काही काम असेल तर बघा ना. नमस्कार साहेब. अरे हा तर चांगला सुशिक्षित दिसतोय, चांगल्या घरातला दिसतोय. हो साहेब, हा प्रभास. प्रभास प्रभास साहेब, प्रभास साहेब, बघा ना, काही काम असेल तर. कामाची खूप गरज आहे मला. अरे मित्रा, तुझ्यासारख्या सुशिक्षित लोकांसाठी ही कामं नाही आहेत. राजू, तू असं कर, अरे कोणी अडाणी असेल तर बघ ना, आपल्याकडे त्याच लायकीची कामं आहेत. नाही. हा, एक पोरगा आहे माझ्याकडं, तुझ्याकडे पाठवतो. ते पेट्रोल पंपाजवळ जा, तिथे कोतरे सेटची जमीन आहे, चांगलं काम आहे, ताबडतोब जा. थँक्यू साहेब, थँक्यू. धन्यवाद. मॅडम, सदावर्त इंडस्ट्रीमध्ये काहीतरी इश्यूज झाले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? सदावर्त इंडस्ट्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचा इश्यू झालेला नाहीये, सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण मॅडम, मला अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून कळालंय की तुमच्या भाच्यावर म्हणजेच प्रभासवर अगदीच हालाकीची परिस्थिती ओढावली आहे आणि त्यांना वेट मजुरीची कामं करावी लागतात. असं काहीही नाहीये.
पण माझ्याकडे तर प्रूफ आहे. मिहीर, आत्या हे काय? ओ हे सत्य सत्य परिस्थिती. आणि मला एक कळत नाही, प्रभासवर अशी परिस्थिती ओढवली असताना सदावर्ते ग्रुप त्याच्याकडे फ्युचर म्हणून कसं काय बघू शकतो? हे बघा, हे असलं काही छापून आणायचं नाहीये. काहीही झालं तरी सदावर्ते ग्रुपचा सक्सेसर प्रभास सदावर्तेच असणार आहे. या तुम्ही. पण मॅडम, या. बरं झालं तू हे रिपोर्टर समोरच बोललीस. आता बघ, मी याचा कसा वापर करतो ते. अरे मला मजूर म्हणून हवा होता, तू काय मॅनेजर म्हणून पाठवलायस का? हे बघ, हा नकोय. अरे बरंच शिकलायस की, शहरात जाऊन काम बघायचं ना. नाशकात तुला खूप कामं मिळतील. अरे मित्रा, तुझ्यासारख्या सुशिक्षित लोकांसाठी ही कामं नाहीयेत. इतर कोणी असेल तर सांग. हा दादा दादा ऐका ना, मी पडेल ते काम करायला तयार आहे. जमेल का पण? हा साहेब, का नाही जमणार? मी दिवसाला 200 गोण्या पण उचलल्या आहेत. मग हे सहज जमेल साहेब. राजू, खरं बोलतोय का? हो. ठीक आहे, ये उद्यापासून कामावर. हा साहेब ऐका ना, प्लीज आजपासून आलं तर चालेल का? ठीक आहे. हरी काका, प्रभासला पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. मी ऍक्सेप्ट करतो तुमचं चॅलेंज.
प्रभास, नाही बेटा, त्याचं मन विचलित होईल. तुमच्या प्रेमासाठी त्याला हे चॅलेंज जिंकायचं आहे. आणि तो जिंकेल याची मला पूर्ण खात्री आहे. सगळ्यांना वेळ कळवली? हो, सगळ्यांना कॉल झालेले आहेत, सगळ्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे आणि आपल्या गाड्या पण त्यांना आणायला जाणार आहेत. गुड गुड गुड, व्हेरी गुड. पण मिहीर, एवढासा व्हिडिओ एवढी सगळी उलथापालथ करू शकेल? नाहीतर आपलाच डाव आपल्यावर पलटायचा. असं काही होणार नाही आई. हा व्हिडिओ आपल्यासाठी एक मोठा धमाका करणार. कसं आहे, कारण कुठल्याही गोष्टीला टोकाची भावना जोडली की काहीही होऊ शकतं. तू फक्त तुला दिलेली जबाबदारी नीट पूर्ण कर. बघ तू, उद्याचा दिवस आपल्यासाठी बऱ्याच गुड न्यूज घेऊन येणार आहे. जमत नसेल तर सोडून दे ना हा हट्टीपणा. तुझी ही अवस्था बघून मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते. पण हे तुला कळतंय का? स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवणं किती कठीण असतं हे समजतंय का? प्रेमानं अख्खं जग जिंकता येतं हे बोलायला आणि ऐकायला खूप गोड वाटतं रे. पण प्रेम केल्याची काय किंमत मोजावी लागते दिसतंय ना हे. ते प्रेम वगैरे सगळं निरर्थक असतं रे. त्यानं आयुष्याचं भलं तर होत नाही, उलट त्रास सहन करावा लागतो जो आता तुला करावा लागतोय. म्हणून म्हणतो वीणाचा नाद सोडून दे, हे प्रेम बीम सगळं विसर आणि जा आपल्या आत्याच्या घरी. तुम्ही तुमच्या जागी ठाम राहा, मी माझ्या जागी ठाम राहील. शेवटचे 3 दिवस उरलेत, लक्षात आहे ना? नाही, मला खात्री आहे तू पूर्ण प्रयत्न करशीलच. पण येत्या 3 दिवसात जर ठरलेली रक्कम तुला कमवता आली नाही तर तू दिलेला शब्द पाळायचा आहेस तू.